हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर होण्यासाठी बरेच दिवस ताटकळत राहावं लागलं होतं। महायुतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर ते आता निवडणूक लढवणार असले तरी यापूर्वी भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे आणि आता भाजपचे नेते मयूर समूहाचे अध्यक्ष तसंच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संचालक डॉक्टर संजय पाटील यांच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागतोय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी आपल्याला भेटणं अपेक्षित असताना ते खासदार झाल्याच्या आविर्भावात वावरतायत अशा शब्दात डॉक्टर संजय पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। कुरुंदवाडमध्ये झालेल्या बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत खासदार माने यांच्याकडून योग्य सन्मान मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रचारात सक्रिय व्हायचं नाही अशी भूमिका घेतली असल्याचं सांगत कार्यकर्ते डिस्टर्ब राहिले तर हातकणंगलेत वेगळा निकाल लागेल असा इशारा दिलाय। परंतु एक खंत आता आहे की आम्ही थांबलो आणि आम्ही थांबल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीतर्फे धैर्यशील मानेंना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली। पण शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमची अपेक्षा होती की आता उमेदवार भेटतील, आम्हाला चर्चा करतील, पुढे काय करायचे निर्णय घेतील। पण धैर्यशील माने उमेदवार मिळाल्यावर खासदार झाले या दृष्टिकोनातून फिरायला त्यांनी चालू केलं आणि त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि मी भारतीय जनता पार्टी असल्यामुळे निश्चितपणे शिवसेनेची उमेदवार असल्यामुळं शिवसेनेच्या उमेदवारांना आम्हाला भेटणं गरजेचं होतं। पण आज तर काही तसं काही घडलेलं नाही आहे। आपला इगो असेल किंवा त्यांची मग प्रचारातली यंत्रणा असेल काय माहीत नाही आपल्याला त्यामध्ये, पण अतिशय चुकीचा मेसेज त्या निमित्तानं मतदारसंघात गेलेला आहे। कालच आमची एक बैठक कुरुंदवाडला माझ्या निवासस्थानी झाली। 200-250 प्रमुख कार्यकर्ते तिथे होते। त्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते म्हणजे माझे प्रमुख कार्यकर्ते नुसतं भाजप नाही आहेत, त्यामध्ये काही काँग्रेसचे आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत, काही उबाटाचे आहेत, काही वंचितचे आहेत, RPIचे आहेत, सगळ्या पक्षाचे माझे कार्यकर्ते आहेत। त्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला मान सन्मान होत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमचा मान तिथे दिला जात नाही, जोपर्यंत तुमच्या सन्मानाची वागणूक दिली जात नाही तोपर्यंत आपण धैर्यशील मानेंचा शिवसेनेचे भारतीय जनता पार्टी उमेदवार म्हणून प्रचार करायचा नाही अशा प्रकारचा दबाव त्यांनी कार्यकर्त्यांनी मला टाकला आणि आपण थांबवून वेट आणि वॉच करू। जर भूमिका बदलली, व्यवस्थित झाली, वरनं काय सांगण्यात आलं आणि सन्मान योग्य दिला तर निश्चितपणे आपण या प्रवास जाऊ अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे आणि मी कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे निश्चितपणे मी या कार्यकर्त्याची भावना दुखावून पुढे जात नाही। तेव्हा मी असा निर्णय घेतला की जोपर्यंत या सगळ्या भूमिका होत नाहीत तोपर्यंत धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये सक्रिय व्हायचं नाही, प्रचार करायचा नाही आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझे 3.5 लाख मतं मी घेऊन लढलेला माणूस आहे। जेव्हा 12 लाख मतं होती त्यावेळी 3.5 लाख मतं मी घेतली। आज 19 लाख मताचा मतदारसंघ आहे। निश्चितपणे माझा संपर्क आहे, ताकद आहे, लोक माझ्यावर आहेत आणि माझी खात्री आहे की जर आम्ही बिघडलो, आम्ही यामध्ये डिस्टर्ब झालो तर माझे कार्यकर्ते जर 7 तालुक्यात डिस्टर्ब झाले तर निश्चितपणे हा वेगळा निकाल होऊ शकतो। डॉक्टर संजय पाटील यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीवेळच्या मतांचं गणित मांडत खासदार धैर्यशील माने यांनी दिलेला हा इशारा खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते किती मनावर घेतात हे बघावं लागेल।